Good morning, all of you. My sound is clear to all? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. Yes, sir. Good. गुड मॉर्निंग. सकाळपासून भरपूर लेक्चर झाले असतील हा. सकाळी 8:30ला लेक्चर होतं, ॲडव्हान्स सर्वेइंग, नंतर पुन्हा आत्ता कोणतं झालं, BCO झालं. ठीक आहे. आता फर्स्ट सर्वांनी आपल्या नोटबुक काढा. सर्वांनी लिहून घ्या जे दिसतंय ते. आता मी सांगेल आणि तुमच्या स्क्रीनवरती पण दिसतंय तुम्हाला. त्या गोष्टी पहिल्यांदा तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करा. हे अतिशय इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. यावरतीच तुम्हाला प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. त्यामुळं पहिल्यांदा सर्वांनी आपापल्या नोटबुक ज्या आहेत त्या सर्वांसमोर आहेत नोटबुक. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके. देन राईट डाऊन. फर्स्ट पॉईंट SSD कन्सेप्ट, स्टॉपिंग साईड डिस्टन्स कन्सेप्ट. सर्वांच्या स्क्रीनवर पण दिसत असेल, परंतु काही ठिकाणी क्लिअर दिसणार नाहीये म्हणून मी सांगतोय. लिहा. फर्स्ट पॉईंट SSD कन्सेप्टमध्ये, स्टॉपिंग साईड डिस्टन्सच्या कन्सेप्टमध्ये फर्स्ट पॉईंट घ्या. असं व्यवस्थित कोणत्या बुकमध्ये तुम्हाला भेटणार नाही. हे मी काल रेफरन्स बुक इंजिनिअरिंगचं यूज केलेलं आहे. त्यातून नंतर पुन्हा तुमचं नोटबुक आहे डिप्लोमाचं. नोटबुकमध्ये तुमच्या बुकमध्ये अतिशय शॉर्ट्समध्ये वगैरे हे केलेलं आहे, डायरेक्ट त्यांनी घेतलेलं आहे. त्यामुळे थोडंसं समजायला अवघड जाऊ शकतं. त्यामुळं आपण जे आहे ते आपल्या आपल्या नोट्समधून डायरेक्ट, ह्या नोट्स पण मी तुम्हाला PDF शेअर करेल आफ्टर झाल्यानंतर. परंतु आपण लिहिणार आहे म्हटल्यानंतर काही गरज नाही आहे, सर्वांच्या नोटबुकमध्ये राहील. ठीक आहे. फर्स्ट पॉईंट, when given speed, when given speed, when given speed, स्पीड म्हणजेच काय, फी असतो. when given speed राईट डाऊन करायचं आहे. जे विद्यार्थी आत्ता जॉईन झालेले आहेत सर्वांना स्क्रीनवरती दिसतंय, मी पण सांगतोय, त्या गोष्टी ज्या आहेत त्या राईट डाऊन करायच्या आहेत. when given speed in problem किलोमीटर पर आवर, KMPH म्हणजे काय, किलोमीटर पर आवर. देन टेक फॉर्म्युला, राईट डाऊन करा आपल्या नोटबुक्समध्ये. इन ब्रॅकेट when ground is flat, जर तुम्हाला क्वेश्चनमध्ये ग्राउंडचा उल्लेख केलेला नाहीये, ग्राउंडचा उल्लेख केलेला नाहीये, म्हणजे रोड जो आहे तो फ्लॅट आहे की तिथलं टेरेन जे आहे ते फ्लॅट आहे किंवा काय आहे, जर केलेला नसेल तर ते ग्राउंड फ्लॅटच असतं. जर केलेला असेल तर मग तिथं सांगतात काय स्लोपिंग आहे, काय आहे हे सांगतात. ओके. जर केलेला नसेल उल्लेख क्वेश्चनमध्ये, प्रॉब्लेममध्ये, तर ते ग्राउंड फ्लॅट असतं. आता मी डायरेक्ट इथे लिहिलेलं आहे व्हेन ग्राउंड इज अ फ्लॅट ब्रॅकेटमध्ये. तर खालच्या लाईनला घ्या. SSD इज इक्वल टू SSD म्हणजेच काय, स्टॉपिंग साईड डिस्टन्स इज इक्वल टू पॉईंट 278, 0.278 सॉरी 0.278 फीटी, 0.278 फीटी प्लस फी स्क्वेअर डिवायडेड बाय 254F. आता तुम्ही म्हणाल सर बुकमध्ये फॉर्म्युला असा आहे उलटा, म्हणजे फी स्क्वेअर डिवायडेड बाय 254F प्लस 0.278 फीटी. कसा जरी घेतला तरी चालेल, परंतु असा समजायला मला सोपा वाटला म्हणून मी माझ्या पद्धतीने घेतलेला आहे. 0.278 फीटी प्लस फी स्क्वेअर डिवायडेड बाय 254F. सर्वांना स्क्रीनवरती दिसतोय. त्यामध्ये सेकंड झालंय सर्वांचं. Yes, sir. सेकंड त्यामध्ये फेन ग्राउंड इज स्लोपिंग, फेन ग्राउंड इज स्लोपिंग, त्यामध्येच फेन ग्राउंड इज स्लोपिंग स्क्रीनवरती दिसतंय सर्वांना. अँड स्पीड म्हणजे फी, अँड स्पीड फी इन किलोमीटर पर आवर, देन अँड स्पीड इन किलोमीटर पर आवर, देन
तुम्हाला एक नोटीस सांगायचे, लक्ष द्या. काय तुमचे काहीतरी एक्झाम फॉर्म्स वगैरे फिलअप करायचे आहेत. मग एक्झाम फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 4 ते 15 तारीख ही डेट आहे. त्या 4 ते 15 तारखेमध्ये तुम्हाला ते एक्झाम फॉर्म काय फी असेल किंवा काय असेल ते फिल करायचे आहेत. त्याची काही 600 रुपये समथिंग फी असेल, मे बी तुम्हाला सांगितलं पण असेल HOD साळुंके सरांनी. मी पण सांगतोय, पुन्हा एकदा तुम्हाला रिमाइंड करतोय. 4 ते 15 मध्ये तुम्हाला तुमचे एक्झाम फॉर्म भरायचे आहेत. तुम्ही आता सेकंड इयरला गेलेले आहेत, म्हणजे विंटर एक्झाम सेकंड इयरची फर्स्ट सेम तुमची, त्याचा फॉर्म भरायचा आहे. त्याच्यासाठी काही 600 रुपये मे बी फी असेल, काही असेल ते असेल. ओके, लक्षात घ्या. आणि ज्यांची फी कंप्लीट नाही आहे, फर्स्ट इयरची फी कंप्लीट नाही आहे, त्यांनी फी कंप्लीट करून घ्या. ज्यांची फी कंप्लीट नसेल त्यांना सेकंड इयरचा फॉर्म भरता येणार नाही आहे. आणि सेकंड इयरची पण फर्स्ट इन्स्टॉलमेंट काय 10,000 असेल, 15,000 असेल किंवा 20,000 असेल, समथिंग काय असेल ती पण भरून घ्या. ओके, ठीक आहे. तरच तुम्हाला सेकंड इयरचा फॉर्म जो आहे तो भरता येईल. तेवढं एक लक्षात घ्या. तुमच्या पॅरेंट्सला इन्फॉर्म करा की असं असं आहे, आम्हाला फी भरायची आहे. आज तारीख आहे 28 4 तारखेपासून 15 तारखेपर्यंत आहे. त्याच्या अगोदर तुम्ही अगोदर फर्स्ट इयरची फी कंप्लीट करा, नंतर सेकंड इयरचं जे फर्स्ट इन्स्टॉलमेंट असेल ते काय असेल ते तुम्ही कंप्लीट करा. आणि एक्झाम फॉर्म तुमचा 4 ते 15 मध्ये काय एक्झाम फी असेल ती देऊन तो फिलअप करा. ठीक आहे, सर्वांना नोटीस समजले? ओके, आवाज येतोय? येस सर. Yes, sir. Yes, sir. ओके, चलो सब्जेक्ट कडे या. When ground is sloping and fee speed in kilometer per hour, then when ground is sloping and fee speed in kilometer per hour, then खालच्या लाईनला घ्या. ESSD stopping side distance is equal to 0.278 ft plus phi square divided by 254 phi square divided by 254 254 into bracket f plus or minus 0.01 n, small n, bracket complete. SSD is equal to 0.278 ft plus v square divided by 254 into bracket f plus or minus 0.01 n, bracket complete. त्यामध्ये खालती बघा, स्क्रीनवरती पण दिसत असेल, असेंडिंग इज इक्वल टू पॉझिटिव्ह, म्हणजे चढता क्रम. आपण जर काय कुठे जर असा स्लोपिंगला चढ असेल, तो चढता असेल तर पॉझिटिव्ह, आणि डिसेंडिंग उतरता असेल तर निगेटिव्ह. असेंडिंग इज इक्वल टू पॉझिटिव्ह, डिसेंडिंग इज इक्वल टू निगेटिव्ह. राईट डाऊन करा. असेंडिंग इज इक्वल टू पॉझिटिव्ह, डिसेंडिंग इज इक्वल टू निगेटिव्ह. आणि स्मॉल n इज इक्वल टू स्लोप इन पर्सेंटेज. स्मॉल n is equal to slope in percentage. स्मॉल n is equal to slope in percentage. लक्षात घ्या, बुक्समध्ये प्रत्येक बुक्समध्ये फॉर्म्युले आहेत ते थोडेसे चेंजेस आहेत. आता तुम्ही म्हणाल OSD चे फॉर्म्युले सर तुम्ही 4s अपॉन अल्फा डॅश, आता ते पण लिहून देणार आहे मी पुढे, आपण लिहून घेऊयात. मे बी तुम्ही नोट्समध्ये राईट डाऊन केलं असेल किंवा आता प्रॉब्लेम पाहताना तुमच्या लक्षात येईल. काही बुक्समध्ये 2 into bracket s upon alpha dash or a or something, काही पण ॲब्रिव्हिएशन जे तो ऑथर आपापल्यानुसार बनवत असतो आणि फॉर्म्युला बनवतो त्या ठिकाणी. परंतु आपल्याला काय गरजेचं आहे तर उत्तर येणं गरजेचं आहे. आता SSD मध्ये पण तुमच्या पुस्तकामध्ये मे बी फॉर्म्युला वेगळा असू शकतो, परंतु या फॉर्म्युल्यानं जर गेलात ना तुम्ही 0.01 n म्हणजे स्लोपिंगला, तर उत्तर ॲज इट इज बरोबर येतं. मी हा डिस्ट्रीब्यूट केलेला फॉर्म्युला आहे कारण सोपा आहे समजण्यासाठी. का, आता काही जणांचं काय होतं परीक्षेमध्ये, जर मी इथं 0.01 n असं घेतलं नसतं तर मला काय घ्यावं लागलं असतं, f प्लस ऑर मायनस स्मॉल n घ्यावं लागलं असतं. मग स्मॉल n जर मी घेतलं असतं फक्त आणि 0.01 जर घेतलं नसतं तर मला काय करावं लागलं असतं, n म्हणजे काय, स्लोप इन पर्सेंटेज. मग स्लोप जर मला इथं 2% 3% दिलेला असता तर मला 3 डिवायडेड बाय 100 इथं घ्यावं लागलं असतं. कुठं, इथं 3 डिवायडेड बाय 100. पण मी आता 0.01 n घेतलेलं आहे, त्यामुळे मला डायरेक्ट 3% दिलं तर मी फक्त इथं 3च घेणार, 3 डिवाइड बाय 100 नाही घेणार. का नाही घेणार, कारण मी ऍक्च्युली ह्याची फोड केलेली आहे, 0.01 इंटू केलेलं आहे. लक्षात येतंय सर्वांच्या? येतंय लक्षात? Yes, sir.
हा, कारण बघा 3%, 3/100 केल्यावर उत्तर काय येईल? 0.03 असं काहीतरी येईल. म्हणजे इथं मी डायरेक्ट केलेलं आहे ना, 0.01 इंटू 3 केलं तर उत्तर तेवढंच येईल. म्हणून हे सोपं आहे, ते तुम्ही तिकडलं काय बघायची गरज नाही, हे यूज करू शकता. ठीक आहे. हॅलो सर. नेक्स्ट सेकंड. हा, बोला बोला. सर व्हेन ग्राउंड इज फ्लॅट आहे ना सर, त्याचा फॉर्म्युला मग असं पण आहे ना, VT + V²/2G. आता खाली आहे ना, खाली सांगतो की मी. मग सर ते पण यूज केलं तर चालतंय ना? हो हो चालेल, परंतु ज्यावेळेस तो फॉर्म्युला कधी यूज करायचा, VT + V²/2GF, तो केव्हा यूज करायचा? ज्यावेळेस तुम्हाला जे आहे ते स्लोपिंग ग्राउंड, सॉरी फ्लॅट ग्राउंड आहे, आणि ज्यावेळेस तुम्हाला ते km/h मध्ये स्पीड दिलेला नसेल, तर त्यावेळेस तुम्ही यूज करू शकता. आता बघा ना, मी खाली सेकंड पॉईंट लिहून देतोय, तुमच्या लक्षात येईल. बघा राजनंदिनी, घ्या लिहून, तुम्हाला लक्षात येईल. ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम पुढे जाईल ना, त्यावेळेस पण लक्षात येईल. आता सेकंड पॉईंट लिहून घ्या. When ground is a flat, when ground is a flat, when ground is flat, speed म्हणजेच v, when ground is flat, speed v in meter per second, in meter per second, in meter per second, then formula, in meter per second, then formula, खालच्या लाईनला घ्या. SSD स्टॉपिंग साइड डिस्टन्स इज इक्वल टू, SSD स्टॉपिंग साइड डिस्टन्स इज इक्वल टू VT + V²/2GF, VT + V²/2GF. आले लक्षात राजनंदिनी? येस सर. हा, ओके. सर्वांचं झालंय तिथपर्यंत? लिहितायत Yes, सर्वजण? Yes, sir. Yes. सर्व. आता मला वाटतं आज किती जॉईन झालेत? 59, म्हणजे ऑलमोस्ट सर्व स्टुडंट आहेत. एक 10-11 जण नाही आहेत, 9-10 जण. आज जरा प्रेझेंटी भरपूर आहे. छान वाटलं मला. असंच प्रेझेंट राहत चला. फक्त मी जे काही शिकवतोय तेवढं लक्ष द्या. मी जेवढं शिकवतोय तेवढं जरी केलं ना, तरी तुम्हाला आउट मार्क मिळालेच पाहिजेत. मी काही तुम्हाला असं एक्स्ट्रा पण थोडंसं देईल, आणि थोडं बहुत तुमच्या बुक्समधलं काय असेल ते तर आपण घेतोय. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट घ्या त्यामध्येच. फेन स्पीड फी इन km/h, फेन स्पीड फी इन km/h, सॉरी इथं सॉरी इथं थोडंसं km/h आहे ना, ते चालणार नाही. इथं मीटर पर सेकंद लिहा. इथं माझ्याकडून चुकलंय. इथं मीटर पर सेकंद करा. सॉरी, फेन स्पीड फी इन मीटर पर सेकंद करा. इथं ते काल नोट्स काढताना थोडंसं मीटर पर सेकंद घ्या, km/h नका घेऊ. अँड ग्राउंड इज अ स्लोपिंग, अँड ग्राउंड इज अ स्लोपिंग, अँड ग्राउंड इज अ स्लोपिंग, then formula, and ground is sloping, then formula, when speed in meter per second, v in meter per second, and ground is sloping, then formula, SSD is equal to, SSD is equal to stopping side distance is equal to, screen वरती दिसतोय सर्वांना, VT + V²/2G, VT + V²/2G into bracket F ± 0.01 n. SSD is equal to stopping side distance is equal to VT + V²/2G into bracket F ± 0.01 n. Bracket complete. लक्षात घ्या, ज्यावेळेस असेंडिंग असेल त्यावेळेस पॉझिटिव्ह असेल, डिसेंडिंग असेल त्यावेळेस निगेटिव्ह असेल, आणि स्लोप जो आहे तो पर्सेंटेजमध्ये आपण डायरेक्ट जो आहे तो इथं टेकन करणार आहे. लक्षात आले सर्वांच्या? आता फक्त लक्षात ठेवा, ज्यावेळेस असेंडिंग सोडवत असेल त्यावेळेस इथं फक्त F + 0.01 n घ्यायचं, आणि ज्यावेळेस डिसेंडिंग असेल प्रॉब्लेममध्ये त्यावेळेस इथं 2G इंटू ब्रॅकेट F - 0.01 n घ्यायचं. ओके, लक्षात आले? येस ऑर नो? Yes, sir. हां, आणि इथं लक्षात ठेवा, वेन स्पीड इज मीटर पर सेकंद आहे. माझी मिस्टेक इथे km/h फास्टमध्ये झालेलं.
ठीक आहे, झालंय सर्वांचं इथपर्यंत? Yes, sir. Yes. ओके ओके, नेक्स्ट लाईन लिहून घ्या. फेन सिंगल लेन रोड वन वे ट्रॅफिक. फेन सर्वांना स्क्रीनवरती दिसत असेल, थोडंसं ब्लर झालेलं आहे त्यामुळेच मी सांगतो. फेन सिंगल लेन रोड वन वे ट्रॅफिक. फेन सिंगल लेन रोड वन वे ट्रॅफिक. तर तुमचं उत्तर असेल सिंगल लेन रोड वन वे ट्रॅफिक. जे SSDचं आन्सर आलेलं आहे ना ते तुमचं फायनल आन्सर असेल. म्हणून मी इथं नोट्समध्ये लिहिताना लिहिलंय SSD आन्सर इज इक्वल टू SSD. म्हणजे स्टॉपिंग साईड डिस्टन्सचं जे आन्सर आलेलं असेल ते तुमचं स्टॉपिंग साईड डिस्टन्ससाठीचं फायनल आन्सर असेल. लक्षात येतंय? सिंगल लेन रोड वन वे ट्रॅफिक. हां ओके, लिहून घेतलंय SSD आन्सर इज इक्वल टू SSD. म्हणजे जे फायनल आन्सर आलंय तेच तुमचं SSD स्टॉपिंग साईड डिस्टन्सचं फायनल आन्सर असेल. बट खालच्या लाईनला घ्या. बट फेन सिंगल लेन रोड. बट फेन सिंगल लेन रोड टू वे ट्रॅफिक. बट फेन सिंगल लेन रोड टू वे ट्रॅफिक. तुम्हाला असं कोणत्याच बुक्समध्ये पाहायला भेटणार नाही एवढं सुटसुटीत. ते केलेलं आहे मी स्वतः. सिंगल लेन रोड टू वे ट्रॅफिक. बघा इथं महत्त्वाचा शब्द काय आहे? सिंगल लेन रोड बट टू वे ट्रॅफिक. बट टू वे ट्रॅफिक. देन खालच्या लाईनला घ्या. स्टॉपिंग साईड डिस्टन्स इज इक्वल टू. स्टॉपिंग साईड डिस्टन्स इज इक्वल टू सर्वांना स्क्रीनवरती दिसतंय 2 इंटू SSD आन्सर. 2 इंटू SSD आन्सर. म्हणजे जे पहिलं तुमचं वरती आन्सर आलेलं आहे SSDचं ते इंटू 2 करायचं. 2 टाइम्स SSD केलं तर तुम्हाला फायनल आन्सर ऑफ स्टॉपिंग साईड डिस्टन्स भेटेल. का तर इथं सिंगल लेन रोड म्हटलंय खरं, परंतु इथं टू वे ट्रॅफिक म्हटलंय. म्हणजे एकाच लेनवरून दोन बाजूने ट्रॅफिक जाते. म्हणजे दोन ट्रॅफिकला आपल्याला इंटू करावं लागेल, त्यावेळेस ओरिजिनल डिस्टन्स आपल्याला स्टॉपिंग साईड डिस्टन्स भेटेल. लक्षात येते? आणि इथं वरती सिंगल लेन रोड वन वे ट्रॅफिक आहे. म्हणजे एकाच बाजूने एकाच रोडवरती ट्रॅफिक आहे. त्यामुळे आपण आलेलं आन्सर हे फायनल आन्सर समजतो. बघा क्वेश्चनमध्ये तुम्हाला 100% असाच क्वेश्चन येतो. सिंगल लेन रोड टू वे ट्रॅफिक. मुद्दाम असं ट्विस्टिंग क्वेश्चन विचारतात एक्झाममध्ये, कारण चुकावं म्हणून. तुम्ही म्हणजे काय करता, फक्त सिंगल लेनचा आन्सर करता आणि तिथंच थांबता आणि तेच फायनल आन्सर. ते पण फायनल आन्सर क्वेश्चनमध्ये म्हणजे ऑप्शनमध्ये असतं. मग तिथंच तुम्ही जे आहे ते चुकू शकता. म्हणून लक्षात ठेवा, सिंगल लेन रोड टू वे ट्रॅफिक म्हटलं तर आलेलं आन्सरला इंटू 2 करायचं, ते म्हणजे तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे, लक्षात आलंय सर्वांच्या? नेक्स्ट पुढची घ्या. ISD इंटरमिडिएट साईड डिस्टन्स. इंटरमिडिएट साईड डिस्टन्स स्क्रीनवरती दिसतंय तुम्हाला. ISD इंटरमिडिएट साईड डिस्टन्स इज इक्वल टू 2 इंटू SSD. म्हणजे जे तुमचं फायनल आन्सर आलेलं असेल स्टॉपिंग साईड डिस्टन्सचं ते इंटू 2 टाइम्स ऑफ स्टॉपिंग साईड डिस्टन्स इज द ISD. ISD इंटरमिडिएट साईड डिस्टन्स इज इक्वल टू 2 इंटू SSD. मग मला कोण सांगू शकेल विच वन इज द हायेस्ट स्टॉपिंग साईड डिस्टन्स, ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स, इंटरमिडिएट साईड डिस्टन्स और विच? कोणता असू शकतो मग सर्वात मोठा स्टॉपिंग म्हणजे साईड डिस्टन्स? कोण सांगू शकेल? जर एक्झाममध्ये उद्या तुम्हाला क्वेश्चन आला, हा एक्झामला क्वेश्चन ॲक्च्युली डिग्री कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी विचारला जातो. विच वन इज द साईड डिस्टन्स इज अ हायेस्ट साईड डिस्टन्स? ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स, स्टॉपिंग साईड डिस्टन्स, इंटरमिडिएट साईड डिस्टन्स और ऑल ऑफ द अबव और नन ऑफ द अबव? कोण सांगेल? ठीक आहे, उद्या सांगा तुम्ही मला पाहून कुठं भेटतंय का तुम्हाला. तुमच्या काय लक्षात आलंय, कशावरनं कोणता हायेस्ट कोणता कमी, ते मला नंतर उद्याच्या लेक्चरला सांगा. ठीक आहे. काल काय क्वेश्चन विचारला होता का मी, त्याचा आन्सर आज तुम्ही सांगणार होतात मे बी, का कालच झालंय क्लिअर? हां झालेलं आहे, काल क्लिअर झालेलं आपलं. ठीक आहे, पुढची लाईन घ्या. स्टॉपिंग साईड डिस्टन्स इज इक्वल टू लॅग डिस्टन्स प्लस ब्रेकिंग डिस्टन्स.
असं पण तुम्हाला क्वेश्चनमध्ये एक्झाममध्ये विचारू शकतात. शॉपिंग साईट डिस्टन्स इज इक्वल टू डॅश डॅश डॅश. मग खाली ऑप्शन्स असतील ब्रेकिंग डिस्टन्स, लॅग डिस्टन्स, ब्रेकिंग प्लस लॅग और नन ऑफ द अबव. तर काय असेल आन्सर? लॅग डिस्टन्स प्लस ब्रेकिंग डिस्टन्स इज इक्वल टू स्टॉपिंग साईट डिस्टन्स. झाले सर्वांचे इथपर्यंत लिहून? येस सर. ओके, घ्या मग फर्स्ट प्रॉब्लेम घ्या, आपण सॉल्व करूया. फर्स्ट प्रॉब्लेम सर्वांनी कॅल्सी स्वतःच्या जवळ ठेवा. कॅल्सीमध्ये सोडवत असताना कधीही काय करायचं? काय करणार? कॅल्सीमध्ये सोडवत असताना प्रत्येक टर्म FX991MS ही कॅल्सी जी आहे ती कमी ह्याच्यासाठी DG साठी बनलेली आहे. त्यामुळं प्रत्येक गोष्ट जी आहे ती सेपरेट सॉल्व करावी लागेल किंवा ब्रॅकेट टाकावं लागेल, डबल ब्रॅकेट टाकावं लागेल. त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, ते आन्सर जे आहे ते तुमचं करेक्ट येऊ शकतं. जर तुम्ही FX100MS मे बी काहीतरी कॅल्सी असते, ती अगोदर यूज केली जात होती, परंतु ती आता मे बी अलाउड नाही आहे एक्झामला, काय माहिती नाही आता. आणि मग त्यामध्ये तुम्ही डायरेक्ट जरी केलं तरी त्यामध्ये आन्सर जे आहे ते येऊन जाईल. ठीक आहे. फर्स्ट प्रॉब्लेम, कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ SSD. लिहून घ्या सर्वांनी. कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ SSD. कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ SSD फॉर ए टू वे ट्रॅफिक. कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ SSD फॉर ए टू वे ट्रॅफिक. For a two-way traffic in a two-way level road. In a two-way level road. In a two-way level road. In a two-way level road with the following data. With the following data. राईट डाऊन करा प्रॉब्लेम. कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ SSD फॉर ए टू वे ट्रॅफिक इन ए टू वे लेवल रोड. स्क्रीनवरती दिसतोय सर्वांना. विथ द फॉलोइंग डेटा. त्यामध्ये बघा, डिझाईन स्पीड इज इक्वल टू 60 km/h. डिझाईन स्पीड इज इक्वल टू, सर्वांच्या नोटबुकमध्ये हे प्रॉब्लेम्स मला दिसले पाहिजेत. डिझाईन स्पीड इज इक्वल टू 60 km/h. Total reaction time is equal to 2.5 seconds. Total reaction time is equal to 2.5 seconds. And coefficient of friction is equal to 0.36. Coefficient of friction is equal to 0.36. बघा प्रॉब्लेममध्ये काय कंडिशन आहे, कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, काय काय दिलं आहे, त्यानुसार सॉल्व करायचा प्रयत्न करा. होत नसेल तर मला सांगा, आपण घेऊयात, म्हणजे मी सांगेन. पण काही यामध्ये अवघड असं काही नाही आहे. बघा होत आहे तर. चॅट बॉक्समध्ये तुम्ही आन्सर टाकू शकता. आले कुणाचा आन्सर? येथे सोडवता कोणता फॉर्म्युला यूज केला? Anyone solve? पृथ्वीराज भड 15 रोल नंबर. आले आन्सर? सॉल्व करतोय का? आलं? आवाज येतोय ना सर्वांना माझा?
धनराज 69 रोल नंबर आले आन्सर. आवाज येतोय? आनंद तकपिरे रोल नंबर 22. Yes, sir. आवाज तर येतोय माझा म्हणजे. काय झालं? उत्तर आलं का आनंद? बोल आनंद बोल. So the coefficient of friction 0.36 आहे का 6 आहे फक्त? 0.36 आहे. हर्षवर्धन बारबोले रोल नंबर 10 आले आन्सर. रोल नंबर 10 नोटबुक आहे, सोडवताय प्रॉब्लेम तुम्ही. येस सर. सर टोटल रिॲक्शन टाइम सांगता का सर? टोटल रिएक्शन टाइम 2.5 सेकंड. राजनंदिनी व्हॉट इज द आन्सर? प्रतीक्षा सर सॉल्व करते. ओके. प्रतीक्षा सर सॉल्व कर. ओके ठीक. सार्थक येणे रोल नंबर 26. येस सर. काय सॉल्व झालं की नाहीये? नो सर. सर SSD 93.6 आलाय. सानिया 27 रोल नंबर किती आला आन्सर? 93.6. बघा आता स्क्रीनवरती दिसतंय सर्वांना उत्तर काय आहे ते. स्क्रीनवरती दिसतंय सानिया 81.07. बघा काय चुकलंय. पहिल्यांदा 0.278 VT + V² डिवायडेड बाय 254F हाच फॉर्म्युला काय यूज केला तर ग्राउंड इज अ फ्लॅट. इथं काही इंडिकेशन दिलेलं नाही आहे, याच्यामध्ये काही सांगितलं नाही आहे प्रॉब्लेममध्ये की ग्राउंड इज अ स्लोपिंग और ग्राउंड इज अ फ्लॅट. त्यामुळे ग्राउंड हे फ्लॅट असणार हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. डिझाईन स्पीड जो आहे तो 60 km/h त्यांनी दिलेला आहे. 60 km/h. km/h दिलं की फॉर्म्युला काय येणार 0.278 VT + V² डिवाइड बाय 254F हा फॉर्म्युला येणार. डायरेक्ट फॉर्म्युला घ्या, त्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा, आन्सर येईल. परंतु आन्सर काढत असताना कॅल्सीमध्ये पहिल्यांदा 0.278 गुणुले 60 व्ही म्हणजे 60 स्पीड गुणुले 2.5 एवढ्याच आन्सर करा. पुन्हा नंतर सेपरेट करा 60चा स्क्वेअर V² म्हणजे 60 स्पीडचा स्क्वेअर डिवायडेड बाय 254 गुणुले F म्हणजे 0.36 ह्याचं सेपरेट आन्सर करा. आलेले दोन आन्सर प्लस करा, ते असेल तुमचं फायनल आन्सर ऑफ SSD. आले कुणाचं 81.07? Yes, sir. आले. लक्षात आलंय की नाही? काही यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे. एका लाईनमध्ये उत्तर आहे. फक्त कॅल्सीमध्ये करताना फक्त व्यवस्थित करायचं आहे. जो कॅल्सीमध्ये व्यवस्थित करतो त्याला काही प्रॉब्लेम येत नाही, त्याचा आन्सर बरोबरच येणार आहे. जसं कॅल्सीमध्ये चुकतंय त्याचंच आन्सर चुकणार आहे. दुसरं काही यामध्ये हार्ड अशी गोष्ट नाही आहे. सानिया आले उत्तर आता रोल नंबर 27. येस सर, मी पण असंच केलं पण Yes, कॅल्सी sir. मिस्टेक झाली. राईट येते सर. येस सर. ओके ओके. ऐश्वर्या ओके. प्रतीक्षा आले. 1 मिनिट. ओके. बाकी मुलं आपलं कुठपर्यंत आलंय का नाव घ्यावं लागतं मला आता हळूहळू एक एक? आलाय सर. सर आले आले. आन्सर. ओके. सर्वांचं आलंय? मुलं बोला रे. Yes, sir. आले. धनराज 69 रोल नंबर आले म्हणतोय. आनंद बोलतोय. हर्षवर्धन बोलला 10 नंबर. स्वयं लब्बा काय नाव आहे, नंतर काय काय नाव आहेत बघा. मुलांचं आलंय आन्सर. सांगितले नोटीस.
ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. बरं सॉरी, आता इथं एक आणखीन एक ट्विस्टिंग आहे बघा. ट्विस्ट म्हणजे इथं घेतलेलं नाही आहे, ट्विस्ट केलेलं नाही आहे. इथं बघा प्रॉब्लेममध्ये काय सांगितलंय, फर्स्ट लाईन, कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ SSD फॉर ए टू वे ट्रॅफिक इन अ टू वे लेवल. लक्षात घ्या, इथं टू वे ट्रॅफिक टू वे लेवल म्हटलंय, त्यामुळे या उत्तराला इंटू 2 करायची गरज नाही आहे. हे आलेलं आन्सर जे असेल ते फायनल आन्सर असेल, कारण इथं टू वे ट्रॅफिक टू वे लेवल म्हणजेच टू वे लेन झाला. लक्षात आले, म्हणून इथं तुम्हाला इंटू 2 करण्याची गरज नाही. जर इथं क्वेश्चनमध्ये सिंगल लेन रोड विथ टू वे ट्रॅफिक म्हटलं असतं तर ह्या आलेल्या आन्सरला इंटू 2 करावं लागलं असतं आणि मग ते तुमचं लेंथ ऑफ SSDचं फायनल आन्सर असेल. लक्षात आलंय सर्वांच्या? यस ऑर नो? येस सर. येस सर. सर्वांनी येस म्हणत चला, मुलांनी पण म्हणत चला. 4, 5, 10 जणांना मला समजून चालणार नाहीये. आपले जेवढे 68 or 70 स्टुडंट आहेत सर्वांना समजलं पाहिजे. आलंय सर्वांना? धनराज, काय मुलं? येस सर. ऋतुराजे. चला सेकंड प्रॉब्लेम घ्या. कॅल्क्युलेट द SSD. सेकंड प्रॉब्लेम, कॅल्क्युलेट the SSD. Calculate the SSD for a road having स्क्रीन वरती दिसतोय सर्वांना प्रॉब्लेम. Calculate the SSD for a road having design speed of 60 km/h. Design speed of 60 km/h. Having design speed of 60 km/h. Full stop. The brakes efficiency is 50%. The brakes efficiency is 50%. कोण द म्हणत असेल, कोण दी म्हणत असेल, जसं उच्चार असेल तसं प्रत्येकाचं आपलं आहे. दी ब्रेक्स एफिशियन्सी इज 50% अँड दी रिॲक्शन टाइम ऑफ ए ड्रायव्हर इज 3 seconds. And the reaction time of a driver is 3 seconds. चलो सॉल्व करा. आता यामध्ये पण एक ट्विस्ट आहे, तो लक्षात येतोय की नाही? द ब्रेक्स इफिशियन्सी इज 50%. 50% म्हणजे किती? 50% म्हणजे किती? 50/100. किती येतं उत्तर? किती येतंय? 0.5 ब्रेक्स इफिशियन्सी म्हणजेच तो F झाला तुमचा, फ्रिक्शन फॅक्टर और लॉंगिट्युडिनल फ्रिक्शन. काय समजत असाल त्याला ते स्मॉल F झाला. काढा आन्सर आणि सांगा काय विचारलंय, काय सांगितलंय ते पहा अगोदर. कॅल्क्युलेट द SSD फॉर रोड हॅव्हिंग स्पीड दिलेला आहे, ब्रेक्स इफिशियन्सी F दिलेला आहे, 50% म्हणजेच 50/100 म्हणजे 0.5 दिलेला आहे F, आणि रिॲक्शन टाइम ऑफ ड्रायव्हर 3 seconds. काढा, सोपा आहे. कोणता फॉर्म्युला यूज करायचा बघा, वरती लिहून दिलंय म्हणून तर सुटसुटीत प्रत्येक लाईन वाईज कोणता फॉर्म्युला कुठे यूज करायचा आहे तो. आणि सोडवत असताना सेपरेट कॅल्सीवरती सॉल्व करा, तरच आन्सर बरोबर येईल, नाहीतर आन्सर तुम्ही चुकाल. ओके. राज 36 रोल नंबर, बोला. राज, तुमचा स्पीकर जो आहे तो एकतर म्यूट ठेवा आणि बोलायचं असेल तर बोला, नसेल तर म्यूट करा तुमचा स्पीकर. राज 78.30. कोणीतरी आन्सर दिले आता 78.88. 78.38. गुड. बघा स्क्रीनवरती सर्वांना दिसत असेल.
36 रोल नंबर. स्वतःला म्यूट करता येत नाही का? मला इथून म्यूट करावं लागतंय. लक्ष कुठं आहे? राज, ठीक आहे. सर्वांचं आन्सर आलेलं आहे. 78.38 और 39 समथिंग काय असेल ते असेल. हे महत्त्वाचं आहे. पहिलं जे असतं पॉईंटच्या अगोदरचं त्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. पाठीमागं किती आन्सर आलं त्यामध्ये काही डिजिट चेंजेस झाले तरी चालतात पाठीमागा, परंतु हे आन्सर मेन आन्सर आहे तुमचं. 78 हे आन्सर पाहिजे. मग इकडे 40 येऊ द्या, 45 येऊ द्या, चालेल. ठीक आहे. सर्वांचं आलंय? चॅट बॉक्समध्ये सर्वांचं आलंय का आन्सर? सर्वांनी टाकलंय का? सर्वांचं सॉल्व्ह झालंय का? काहीच नाही आहे प्रॉब्लेममध्ये. किलोमीटर पर आवर स्पीड दिलेला आहे. ब्रेक इफिशियन्सी म्हणजे एफ दिलेला आहे 50%. 50 डिवाइड बाय 100 0.5 स्क्रीनवरती दिसतंय तुम्हाला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. आणि टाइम ऑफ ड्रायव्हर दिलेला आहे रिॲक्शन टाइम स्मॉल टी इज इक्वल टू 3 सेकंड. टाका मग फॉर्म्युला आपला 0.278 VT प्लस V² डिवाइड बाय 254 एफ. आन्सर प्रत्येक ह्याच्या व्हॅल्यू टाका. हे पहिली गोष्ट आहे. ते प्रत्येक वेळा मी सांगितलंय सेपरेट सॉल्व करा. हे सेपरेट सॉल्व करा आणि मग दोन्हीची प्लस केल्यानंतर तुम्हाला हे आन्सर मिळेल. ओके, गुड 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 गुड. सर्वांचं आलेलं आहे. गुड. चलो नेक्स्ट प्रॉब्लेम. नेक्स्ट घ्या. कॅल्क्युलेट. थर्ड प्रॉब्लेम. कॅल्क्युलेट. ऋतुराज, गुड गुड. चला पुढं. कॅल्क्युलेट दी SSD फॉर टू वे ट्रॅफिक. चला हर्षवर्धन पुढचा प्रॉब्लेम घ्या. कॅल्क्युलेट दी SSD फॉर टू वे ट्रॅफिक. कॅल्क्युलेट दी SSD शॉपिंग साइट डिस्टन्स फॉर टू वे ट्रॅफिक in a single lane road. For a two-way traffic in a single lane road, full stop. The design speed of the road is, the design speed of the road is, the design speed of the road is 70 km per hour. The design speed of the road is 70 kilometer per hour. Full stop. Assume reaction time of the driver. Assume reaction time of a driver. Assume reaction time of the driver as 2.5 second. As 2.5 second. As 2.5 second. And coefficient of friction is 0.6 and coefficient of friction is 0.6. चलो सॉल्व करा. आता सर्वांचं आन्सर आलं पाहिजे. जेवढे जॉईन आहेत तेवढे. अगोदर 59 भरपूर जॉईन होते, आता जरा लेफ्ट झालेत काही जण. ठीक आहे, पाहूयात प्रेझेंटीच्या वेळेस. 95.65. अरे बापरे, गुड. इतक्या लवकर 95.65. काहीतरी चुकतंय का पहा राजनंदिनी. कॅल्क्युलेशन मध्ये काहीतरी गडबड झाली आहे राजनंदिनी. सर्वांनी लक्षात घ्या, किलोमीटर पर आवर दिलेलं आहे. ग्राउंडचा उल्लेख केलेला नाही आहे म्हणजे ग्राउंड फ्लॅट आहे. कोणता फॉर्म्युला यूज करायचा? आता वरती जो केला तोच फॉर्म्युला आपण आता इथं पण यूज करू शकतो. 0.278 VT प्लस V² डिवायडेड बाय 254 एफ. प्रत्येकाच्या व्हॅल्यू टाका, आन्सर येऊन जाईल. पृथ्वीराज भड, रोल नंबर 15 और 16 में भी. Yes sir. येतंय, आलंय आन्सर. कॅल्सी आहे जवळ. Yes sir. बोल पृथ्वीराज, आवाज येत नाही तुझा मला. Yes sir. सार्थक येळणे 26 रोल नंबर आहे कॅल्सी जवळ. सॉल्व करताय? Yes sir. समजतंय? येतंय? Yes. मग सॉल्व करा आणि आन्सर सांगा. साक्षी आसबेंनी मला आन्सर आता इथं चॅट बॉक्समध्ये दिलेलं आहे. मे बी 161 असं काहीतरी दिलेलं आहे. गुड, आलंय तुमचं. 161 और 162 मे बी.
कॅल्क्युलेशनमध्ये तुमची डिजिट जेवढे घेतात त्यावरती आन्सर जे आहे ते डिपेंड आहे. साक्षी आजबेंना लक्षात आलंय. त्यांनी 161.6 m. गुड. सानिया मुजावर, ऐश्वर्या 63 रोल नंबर. गुड. लक्षात आलंय. म्हणजे क्वेश्चन मध्ये ट्विस्टिंग आहे इथं. राजनंदिनी क्वेश्चन मध्ये पहिलीच लाईन आहे. प्रतीक्षा ढोले गुड. क्रांती लांडे गुड. टू वे ट्रॅफिक इन अ सिंगल लेन रोड. राजनंदिनी टू वे ट्रॅफिक इन अ सिंगल लेन रोड. त्यामुळं आलेला आन्सर आलं आहे, सर्वांचा आन्सर आला असेल 81 आणि त्याला इंटू 2 करावं लागेल. का करावं लागेल? कारण तुमच्या अभय साठे, वैष्णवी, अमोक सिद्धी, सिद्धा पुजारी आलंय बरोबर आहे. आलेलं उत्तर इंटू 2 करावं लागेल कारण इथं सिंगल लेन रोड टू वे ट्रॅफिक असं आलेलं आहे. हर्षवर्धन गुड. आले लक्षात? आले उत्तर राजनंदिनी? नम्रता गोसावी रोल नंबर 17 161.6 गुड. पृथ्वीराज उत्तर आले? पृथ्वीराज काय इंटू 2 केलं आपण? पृथ्वीराज आलेल्या उत्तराला इंटू 2 का केलं? उत्तर आलंय तुझं पहिल्यांदा 81.32. त्याला इंटू 2 का केलं? बोल पृथ्वीराज. बोल सार्थक. काय इंटू 2 केलं? रोल नंबर 26 बोला. Yes, sir. चला लक्षात आलंय सर्वांच्या. आणि युनिट जे असतं हे आपण डिस्टन्स काढतोय म्हणजे ट्रॅफिक मधलं स्टॉपिंग साईड डिस्टन्स कधीही मीटर मध्ये असतो म्हणून आलेलं उत्तर मीटर मध्ये लिहित चला. फक्त 81.32 असं लिहू नका किंवा 161 और 162 असं लिहू नका. तिथं पुढं काहीतरी त्याला त्याचे रिलेशन कशाचे, मीटरचे कशाचे, काय त्याचं युनिट लिहा. ओके ठीक आहे. आलंय सर्वांचं उत्तर? पुढे जायचंय. येस सर. Yes, sir. ठीक. आता हा जरा इथं असं हे झालेला आहे. ठीक आहे मी सांगेल लिहून घ्या. उत्तर काय पाहू नका प्लीज, कुणीही खालती पाहू नका. उत्तर फक्त पाहून जर लिहित असाल किंवा डायरेक्ट हे पुटअप करत असाल तर ते तुमच्यासाठी बॅड आहे, चांगलं नाही आहे. घ्या क्वेश्चन 4. कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ SSD. कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ SSD. चला काय गरज नाही, माझ्या स्वतःच्या नोट्स आहे तिथं पण पाहायची गरज. Calculate the length of SSD for a two-way traffic. Calculate the length of SSD for a two-way traffic. स्क्रीनवरती हा क्वेश्चन दिसत नाहीये, लिहून घ्या. मी सांगतोय आणि मला आन्सर द्या. Calculate the length of SSD stopping side distance for a two-way traffic in a two-lane road. In a two-lane level road. In two-lane level road with the following data. With the following data. With the following data. Data लिहून घ्या. Design speed is equal to 60 km per hour. Design speed is equal to 60 km per hour. आवाज येतोय सर्वांना? स्पीड बरोबर आहे? आवाज येतोय सर्वांना? स्पीड बरोबर Yes. आहे? Yes, sir. येस सर. ठीक. Design speed is equal to 60 km per hour. Total reaction time is equal to 2.5 seconds. Total reaction time is equal to 2.5 seconds. Coefficient of friction is equal to, total reaction time is equal to 2.5 seconds. खालच्या लाईनला घ्या. Coefficient of friction F small f is equal to 0.36 seconds. 0.36 seconds. खालच्या लाईनला घ्या. Calculate the length of SSD
calculate the length of SSD stopping side distance for sloping road with खालच्या लाईनला घ्या स्मॉल a ascending slope of 2%, ascending slope of 2% आणि b घ्या स्मॉल b खालच्या लाईनला descending slope of 3%. ascending slope of 2% a आणि स्मॉल b खालच्या लाईनला descending slope of 3%. आता मला हा क्वेश्चन सॉल्व करून आन्सर सांगा. इथं दोन गोष्टी दिलेल्या आहेत, एक दिलेले आहे असेंडिंग, एक दिलेले आहे डिसेंडिंग. कोणता फॉर्म्युला यूज करायचा? इथं आता डायरेक्ट क्वेश्चन मध्ये सांगितलेले ग्राउंड इज अ स्लोपिंग अँड स्पीड इन किलोमीटर पर आवर. देन विच फॉर्म्युला वी विल टेक? दॅट फॉर्म्युला टेक दॅट अँड 2% अँड 3% असेंडिंग डिसेंडिंग आन्सर सांगू शकता. सर्वांनी सॉल्व करायचं आहे. हे जर सर्वांनी सॉल्व नाही केलं आणि आन्सर जर आलं नाही तर पहा मग अतिशय सोपं आहे, यामध्ये काही सुद्धा नाही आहे. Anyone get this answer? Ascending, descending? A, B सोडवलंय? कोणाला आलंय? Sakshi Agrawal, roll number 58. Can you hear? Yes, sir. समजतंय? No problem? No problem, sir. Okay. 78.99. साक्षी 62 रोल नंबर. आन्सर किती दिलं? 78.92. गुड. असेंडिंग स्लोप ऑफ 2%. 79 और 78.90 और 78.99. गुड गुड गुड. 78.99 म्हणजेच 79. क्लिअर आहे, बरोबर. ऐश्वर्या. असेंडिंग स्लोप 2% चा आन्सर आहे 79 मीटर. आलंय सर्वांचं? कुणाला समजलं नसेल तर मला विचारा, मी सांगतो कसं केलं. काय करायचंय ते तर तुम्हाला लक्षात आलंय. कोणता फॉर्म्युला यूज करायचा ते पण लक्षात आलंय. सरळ सरळ दिलेलं आहे असेंडिंग 2%. आणि मग आता इथं फॉर्म्युला यूज करताना आपण कोणता करेल तर स्क्रीनवरती दिसतोय तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करेल आपण. मी जो कर्सर फिरवतोय तो speed in kilometer per hour and ground is sloping. SSD is equal to 0.278 Vt plus V square divided by 254 F into bracket plus or minus 0.01 M. F दिलेला आहे 0.36 समथिंग काहीतरी दिलेलं आहे. तुम्हाला T दिलेला आहे काहीतरी समथिंग 2.5. फी दिलेलं आहे 60 आणि इथं N दिलेलं आहे 2%. N2 डायरेक्ट घ्यायचं 0.01 इंटू 2 डायरेक्ट करायचं आणि इथं प्लस येईल. का तर असेंडिंगसाठी प्लस असतं म्हणून इथं फक्त प्लस येईल ह्या फॉर्म्युलामध्ये. आणि खालच्या दुसऱ्यामध्ये इथं फक्त मायनस येईल. म्हणजे दोन्हीची सेपरेट आन्सर सांगू शकता. चलो राजनंदिनी. सार्थक येळणे, पृथ्वीराज भड, ओम काळे, पवन भोसले, आनंद तकफिरे, हर्षवर्धन बारबोले,
roll number 2, roll number 27, roll number 17, roll number 13, roll number 67. सर्वांनी चॅट बॉक्समध्ये टाकू शकता, सर्वांनी. आता काय मी सर्वांची नावं घेऊ शकत नाही. आता जेवढी हळूहळू जे बोलत आहेत त्यांची नावं लक्षात यायला लागलेत मला. जे बोलत नाही त्यांची नावं काय माझ्या आणखीन लक्षात नाही आहेत. 84.64. गुड गुड गुड. डिसेंडिंग स्लोप ऑफ 3%चं 84.64 or 65 काय सर. गुड. गुड 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 गुड. मयूर गोसावी, अमोक सिद्धा पुजारी, नम्रता गोसावी, हर्षवर्धन बारबोले, शुभदा मोरे, रोल नंबर 6. ओके. आसावरी महाडिक, सानिया मुजावर, पृथ्वीराज भड. गुड गुड गुड. कल्याणी 61 रोल नंबर. अभय साठे, आदर्श कोरके, कृष्णा सरक, ऐश्वर्या व्यवहारे, साहिल शिलवंत 43. ओके. गुड. आलंय सर्वांचं. ओके. नो, कुणाला काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. ओके. म्हणजे लक्षात आले SSDचे प्रॉब्लेम असे असतील. जर मीटर पर सेकंडमध्ये दिलं तर VT + V² डिवाइड 2GF. कुठं काय यूज करायचं ते पहिल्यांदा सगळंच लिहून दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. काही प्रॉब्लेम येणार नाही. नेक्स्ट OSD वरचा प्रॉब्लेम घ्या. ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्सवरचा प्रॉब्लेम घ्या. प्रॉब्लेम भेटलेला नाही आहे तो ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्सवरचे. रेफरन्स बुक जरी यूज केलं मी, रंगवाला म्हणून आहे डिग्रीचं, त्यामध्ये पण मला एकच प्रॉब्लेम सापडला. त्यावरचा घ्या प्रॉब्लेम. फॉर ए टू वे ट्रॅफिक रोड, फॉर ए टू वे ट्रॅफिक रोड, फॉर ए टू वे ट्रॅफिक रोड OSD चा प्रॉब्लेम आहे. फर्स्ट, फॉर ए टू वे ट्रॅफिक रोड द फॉलोइंग आर दी पर्टिक्युलर्स. The following are the particulars. The following are the particulars. त्यामध्ये 1 by 1 प्रत्येक लाईनला घ्या एक एक. स्पीड ऑफ ओव्हरटेकिंग व्हेकल इज इक्वल टू, स्पीड ऑफ ओव्हरटेकिंग व्हेकल इज इक्वल टू 65 km/h. म्हणजे ही पहिली व्हेकल जी पुढे चालते तुमच्या, जी पुढे आहे, जिचा स्पीड जास्त आहे ती आपल्या पुढे आहे व्हेकल, तिचा स्पीड आहे 65 km/h. स्पीड ऑफ ओव्हरटेकिंग व्हेकल इज इक्वल टू 65 km/h. स्पीड डिफरन्शियल बिटवीन द व्हेकल्स इज इक्वल टू, सेकंड घ्या, स्पीड डिफरन्शियल बिटवीन, आवाज येतोय ना सर्वांना? येस सर. येस सर. हा घ्या. डिफरन्शियल इन द व्हेकल्स, स्पीड डिफरन्शियल बिटवीन व्हेकल्स is equal to 15 km/h. is equal to 15 km/h. थर्ड घ्या, acceleration of overtaking vehicle is equal to, acceleration of overtaking vehicle is equal to
3.28 किलोमीटर पर आवर पर सेकंड. 3.28 किलोमीटर पर आवर पर सेकंड. नेक्स्ट घ्या, परसेप्शन टाइम ऑफ ड्रायव्हर. परसेप्शन टाइम ऑफ ड्रायव्हर. परसेप्शन टाइम ऑफ ड्रायव्हर. परसेप्शन टाइम ऑफ ड्रायव्हर ऑफ ओव्हरटेकिंग व्हेइकल इज इक्वल टू. परसेप्शन टाइम ऑफ ड्रायव्हर ऑफ ओव्हरटेकिंग व्हेइकल इज इक्वल टू is equal to 2 seconds. 2 seconds. Perception time of a driver of overtaking vehicle is equal to 2 seconds. Last, length of overtaking vehicle is equal to 6 meter. Length of overtaking vehicle is equal to 6 meter. Length of overtaking vehicle is equal to 6 meter. खालती घ्या, कॅल्क्युलेट दी फॉलोइंग. कॅल्क्युलेट दी फॉलोइंग. त्यामध्ये स्मॉल ए घ्या. कॅल्क्युलेट दी फॉलोइंग. स्मॉल ए. लेंथ ऑफ सेफ OSD म्हणजेच ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स. लेंथ ऑफ सेफ OSD ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स. स्मॉल ए. लेंथ ऑफ सेफ OSD. स्मॉल बी घ्या, मिनिमम लेंथ ऑफ ओव्हरटेकिंग झोन. 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 आणि सी घ्या, desirable length of overtaking zone. C, desirable length of overtaking zone. आता पहिल्यांदा तुम्ही स्वतः त्यामध्ये कोणता गिवन डेटा आहे, काय मिळतोय ते पहा. बघा, पहिल्यांदा टाइम, परसेप्शन टाइम दिलेला आहे ओव्हरटेकिंग व्हेकल म्हणजेच 2 सेकंड दिलेला आहे. टी इज इक्वल टू स्मॉल टी इज इक्वल टू 2 सेकंड गिवन डेटा. फर्स्ट फी ए दिलेला आहे त्यांनी. फी ए किंवा फी 1 म्हणू शकता, त्याच्यानुसार प्रत्येकाच्या आपापल्या ह्याच्यानुसार प्रत्येक याच्यामध्ये ॲब्रिव्हिएशन वेगवेगळं यूज केलेलं आहे बुक्समध्ये वगैरे. फी ए म्हणजे पहिला स्पीड जो आहे, पुढे गाडी चालते आपल्या, तिचा स्पीड दिलेला आहे 65 किलोमीटर पर आवर. लिहून घेऊ शकता तुमच्या गिवन डेटात. आता फी बी कसं काढणार, तर त्यांनी दिलेलं आहे दुसऱ्या लाईनला, सर्वांनी लिहिलं असेल तर लक्षात येत असेल. स्पीड डिफरन्शियल बिटवीन दी व्हेइकल्स. स्पीड डिफरन्शियल बिटवीन दी व्हेइकल्स इज इक्वल टू 15 किलोमीटर पर आवर. म्हणजे त्यांनी डिफरन्स दिला आहे दोन्ही व्हेइकलच्या स्पीडमधला. मग ती आपल्याला फी 2 मिळून जाईल किंवा फी बी जो आहे ते मिळून जाईल. कसा मिळून जाईल, पहिल्या व्हेइकलचा स्पीड मायनस हा डिफरन्स 65 मायनस 15 इज इक्वल टू 50 किलोमीटर पर आवर. 50 किलोमीटर पर आवर जे आहे ते स्क्रीनवरती पण दिसत असेल मे बी, पण तो पिक्चर जो आहे तो असा टिल्ट झालेला आहे बघा. लक्षात आलं. म्हणजे तुम्हाला जे आहे ते आता दिसतंय तुम्हाला सर्वांना माहिती दिसणार. ठीक आहे, जाऊ द्या. -65 मायनस 15 केले सर्वांनी. फी बी इज इक्वल टू 50 किलोमीटर पर आवर आले. फी बीचा स्पीड 50 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. आणखीन आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे पहा. अल्फा डॅश दिलेला आहे त्यांनी, म्हणजे ॲक्सेलरेशन ऑफ ओव्हरटेकिंग व्हेइकल. ॲक्सेलरेशन ऑफ ओव्हरटेकिंग व्हेइकल ॲक्सेलरेशन दिलेलं आहे, म्हणजे अल्फा डॅश दिलेला आहे. तो किती दिला आहे, 3.28 किलोमीटर पर आवर पर सेकंड. 3.28
28 किलोमीटर पर आवर पर सेकंड असं दिलेलं आहे. आहे ना, दिलाय ना? येस सर. हा, लिहिलंय सर्वांनी तेवढं? येस सर. स्क्रीनवरती दिसत असेल. आता दिसतंय सर्वांना स्क्रीनवरती? येस सर. बघा, टी भेटला, फी ए भेटला, फी बी भेटला. आता आपला कॅपिटल टीचा फॉर्म्युला काय आहे लिहू शकता तुम्ही, 4s अपॉन अल्फा डॅश इंटू रूट 4s अपॉन अल्फा डॅश. पण इथं तुम्हाला यस जे आहे ते दिलेलं नाही आहे. यस जे आहे ते दिलं नाही. यस म्हणजे काय असतं? स्पेसिंग. काल सांगितलं लिहून, पण आता मी लिहून दिले नाही आहेत, परंतु तुम्ही स्वतः नोट्स लिहिलेले आहेत ना, का लिहून द्यायचे मला हे फॉर्म्युला लिहून द्यावे लागतील का? OSDचे सर्व तुम्हाला काय VA VB D1 + D2 हे लिहिले ना तुम्ही नोट्समध्ये सर्वांनी? येस सर. येस. हां, मग त्यामुळं मी काय डबल त्याच गोष्टी तुम्हाला सारखं लिहून देत नाही आहे. ते त्यातलं बघा, T = इंटू रूट ऑफ 4s अपॉन अल्फा डॅश. अल्फा डॅशची व्हॅल्यू दिलेली आहे, परंतु इथं यसची व्हॅल्यू दिलेली नाही आहे प्रॉब्लेममध्ये. यस स्पेसिंग जे आहे ते दिलेलं नाही आहे. तर कसं काढतो आपण? सांगितलं 0.7 VB + 6, 0.7 VB + 6 हे ॲज्युम करायचं. काल पण सांगितलं होतं. ज्या त्या ऑथरनुसार जे आहे ते त्यांनी ॲब्रिव्हिएशन किंवा काय थोड्याशा गोष्टी जे चेंजेस केलेले आहेत. डिग्रीच्या बुकमध्ये इथे हे दिलेले आहे, काही डिग्रीच्या बुक्समध्ये आता रंगवालाने हे दिलेलं आहे, परंतु दुसरा जो ऑथर आहे त्यानं दुसरं दिलेलं आहे, म्हणजे हेच दिलेलं आहे 0.7 VB + 6. प्रत्येक बुक्स ज्या त्यानुसार चेंजेस असतात, थोड्याशा मिस्टेक्स असू शकतात बुक्समध्ये पण छापताना, हे काय कॉमन गोष्टी आहेत. ठीक आहे, आता आपण सोडवताना 0.7 VB + 6 घेऊया. ठीक आहे, मग आता OSDचा फॉर्म्युला काय आहे? D1 + D2 + D3 लिहून घ्या. OSD = D1 + D2 + D3 लिहून घ्या. S लिहून घ्या 0.7 VB + 6. अल्फा डॅश लिहून घ्या. T 4s अपॉन अल्फा डॅश लिहून घ्या. आणि आता मग D1 D2 D3च्या व्हॅल्यू काढा. कशा काढायच्या, काय काढायच्या, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत. समोर दिसते स्क्रीनवरती. D1 = VB × स्मॉल t, D2 = VB × कॅपिटल T + 2s आणि D3 = VA × कॅपिटल T. काढा उत्तर आणि फायनल आन्सर सांगा मला OSDचा. मिनिमम और सेफ लेंथ ऑफ OSD आन्सर सांगा. मग नंतर मिनिमम लेंथ ऑफ ओव्हरटेकिंग झोन सांगा आणि डिझायरेबल लेंथ ऑफ ओव्हरटेकिंग झोन सांगा. येतंय ना सर्वांना? आता मी काही इथं सोडवत नाही आहे, इथं स्क्रीनवरती आहे, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. मी पण इथं फक्त असे लिहून घेतले. माझ्याकडे पण आन्सर नाही आहे. तुम्ही सर्वांनी आधी क्लिअर करा, मग कुणाचं क्लिअर आन्सर आहे, नंबर ऑफ पीपलचं ते क्लिअर आन्सर असेल.
D1 काढा सेपरेट, D2 काढा सेपरेट, D3 काढा सेपरेट, T काढा कॅपिटल T तो सेपरेट काढा. तुम्ही म्हणाल सर इथं किलोमीटर पर आवर अल्फा डॅश दिलेला आहे 3.28. बघा वरती स्पीड जो आहे तो पण किलोमीटर पर आवर आहे. किलोमीटर पर आवर गेट कॅन्सल, फक्त सेकंड. त्याचा आन्सर काहीतरी तिथं येताना टीचं जे आहे ते 6, 7, 8, 9, 10 सेकंद काहीतरी समथिंग आन्सर जे आहे ते येऊन जाईल इथं. ओके, मे बी 6 ते 10च्या मध्ये सेकंडचा आन्सर यायला पाहिजे. मे बी किती आलंय, कुणाचं आलंय? टी इज इक्वल टू म्हणजे ओव्हरटेकिंग टाइम कॅपिटल T इज इक्वल टू आन्सर 6, 7, 8, 9, 10 समथिंग येईल मे बी. हां क्रांती बोला, रोल नंबर 3. कॅपिटल P 7.07. हां गुड गुड बरोबर. चलो guys, fast, please be fast, be quick, all of you, and answer please. नंतर सुपर इल्युशनचे प्रॉब्लेम बघायचे 2-4 आणि मग ओके, प्रॉब्लेम्स ओव्हर इन दॅट सिलेबस और इन द चॅप्टर. बी क्विक प्लीज, बी फास्ट. D1चा आन्सर कोणाच तर आला असेल, D2 आला असेल, D3 आला असेल. OSDचा आन्सर सांगू शकता मला, चॅट बॉक्स आहे. 100 राजनंदिनी, D1 इज इक्वल टू 100. ठीक आहे, D1 इज इक्वल टू 100 आहे, OSD नाही आहे. D2चा आन्सर सांगा कोणी, D3चं सांगा किंवा डायरेक्ट OSDचा आन्सर सांगा. गुड प्रतीक्षा, बरोबर आहे टी, पण तो कॅपिटल T असतो प्रतीक्षा, स्मॉल टी नाही आहे. स्मॉल टी दिलेला आहे तुम्हाला प्रॉब्लेम. रोल नंबर 54 अथर्व, चला आन्सर सांगा. तेजस 56 बोला. प्रतीक्षा बरोबर, चला 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 पटपट सॉल्व करा. चलो फास्ट, खूप झाला टाइम. OSD आन्सर सांगा चला. हा राजनंदिनी 550.57 मीटर आलंय का रे? सर्वांचं एवढं उत्तर आलंय का? 550.57 मीटर OSD. क्रांती आलंय, ऐश्वर्या आलंय, साक्षी आलंय, तेजस आलंय, अथर्व आलंय, पृथ्वीराज आलंय, हर्षवर्धन आलंय, सार्थक येणे आलंय, राम आलंय, पवन आलंय, अथर्व शर्मा म्हणतोय हो आलंय, अमोक सिद्धा पुजारी म्हणतोय किंवा म्हणतायत 550.57 आले. ओके, नंबर ऑफ पीपल्सचं जे आन्सर असेल ते आन्सर बरोबर असेल. माझ्याकडे आन्सर नाही आहे, प्लीज चेक इट. रोल नंबर 13, इज दिस क्लिअर? राजनंदिनी और समथिंग एल्स, ज्यांनी सांगितलंय त्यांचं 550 आन्सर बरोबर आहे का? राजनंदिनी D2 इज इक्वल टू 378, D1 इज इक्वल टू 100 आणि D3 इज इक्वल टू 72. बघा रे, 100, 72, 100 आहे D1, D3 आहे 72 आणि D2 आहे 278 समथिंग काय तर 300. आले आन्सर सर्वांचं? OSD इज इक्वल टू 550 आलंय. येस और नो? हर्षवर्धन बार बोले. कृष्णा कोरपे आले, आसावरी महाडिक आले, साहिल शिलवंत आले, सानिया आले, धनराज भाकरे यस. रोल नंबर 27, रोल नंबर 6, रोल नंबर 2 आले ऋतुराजे, रोल नंबर 17 आले. बघा OSD आला, परंतु तुम्हाला त्यामध्ये मयूर गोसावी गुड, शुभदा मोरे यस ओके, अभय साठे गुड,
कल्याणी गुड. चलो 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 चलो, बरोबर बरोबर बरोबर. ए ए ए सर्वांचा बरोबर आला. मग बी चा आन्सर सांगा. मिनिमम लेंथ ऑफ ओव्हरटेकिंग झोन इज इक्वल टू 3 इंटू OSD. अँड सी चा आन्सर सांगा. डिझायरेबल लेंथ ऑफ ओव्हरटेकिंग झोन 5 इंटू OSD. हे आन्सर क्लिअर करा आणि चलो नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जाऊयात आपण. सुपर इल्युशन. साक्षी आजबे 1651. ठीक आहे. चलो सर्वांचं आले. काय करायचंय समजलंय सर्वांना. 550 गुणिले 3 केल्यानंतर मिनिमम ओव्हरटेकिंग झोन येईल आणि 5 इंटू OSD केल्यानंतर म्हणजे 550 केल्यानंतर काय येईल तर डिझायरेबल लेंथ ऑफ ओव्हरटेकिंग झोन. ओके गुड ऑल ऑफ यू. गुड. हुशार आहेत सर्व SY चे स्टुडंट. चलो सुपर इल्युशनचा फर्स्ट प्रॉब्लेम घ्या. चला 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 बस बस. 2752 फायनल आन्सर असेल. पाचवं म्हणजे काय सॉरी कशाचं डिझायरेबल लेंथ. चलो आलंय सर्वांचं. सर्वांनी केलेलं आहे. सॉल्व केलेलं आहे असं मी समजतो. ओके. सरप्राईज टेस्ट होईल आफ्टर 2 4 5 दिवसानंतर. कधी होईल मला पण माहित नाही. सरप्राईज टेस्ट सरप्राईज असते. ओके. फर्स्ट चॅप्टर अँड सेकंड चॅप्टर. बी रेडी फॉर दॅट. सगळ्यांनी चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट आत्ताच देतो. आणि जर मार्क्स वगैरे कमी पडले काय झालं तर ते सर्व पॅरेंट्सला रिपोर्ट जाईल. आणि डेली जो ॲबसेंट असतो त्याची पण नोटीस पॅरेंट्सला डेली जाते बरं का. पॅरेंट्सचा एक ग्रुप आहे आमच्याकडे, त्यावरती आम्ही टाकतो सर्व. त्यामुळे ॲबसेंट राहू नका. जास्तीत जास्त लेक्चर अटेंड करा. आणि असं नाही की अटेंड करतोय झोपलोय असं नका करू प्लीज. सर्वांनी लक्ष देऊन बघा. तुमच्या फायद्याचं चालू आहे. तुम्हाला मार्क्स चांगले मिळतील. अतिशय सोपा सब्जेक्ट आहे. इंटरेस्टिंग आहे. चलो सुपर इल्युशन फर्स्ट प्रॉब्लेम. टेक दिस. सर्वांनी घ्या. फाइंड स्क्रीनवरती पण दिसतोय सर्वांना. फाइंड the rate of super elevation. Find the rate of super elevation on a horizontal curve. Find the rate of super elevation on a horizontal curve having a radius of. Find the rate of super elevation on a horizontal curve. स्पीड गुड आहे ना माझा. व्यवस्थित आहे ना की फास्ट होतोय. फास्ट होत असेल तरी पण सांगा. ओके. स्पीड इज ओके. Yes, sir. Yes, sir. चल ओके. नो सर. 53 रोल नंबर कोण आहे त्यांनी सांगितलं नो सर. स्पीड इज नॉट गुड और करेक्ट. फास्ट होत आहे का 53 रोल नंबर. Find the rate of super elevation on a horizontal curve having a radius of curvature. 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 Having a radius of curvature of 90 meter. Having a radius of curvature of 90 meter. Full stop. The design speed is 50 km per hour. The design speed is 50 km per hour. The design speed is 50 km per hour. And assume f is equal to 0.15. And assume f is equal to 0.15. Lateral coefficient of friction दिलेला आहे 0.15. आणि तिकडं SSD मध्ये असतो लॉंगिट्युडिनल फ्रिक्शन फॅक्टर. तो असतो 0.35 to 0.4 पर्यंत. काय असेल ते असेल. तो ॲझ्युम करायचा स्वतःच जर नसेल दिला. ठीक आहे. मग फॉर्म्युला कोणता असतो तुम्हाला माहित आहे. सुपर इल्युशन पाहिलेला आहे आपण. E + f = v² / 127R. हा आपला फॉर्म्युला आहे. यामध्ये E म्हणजे काय तर सुपर इल्युशन. F म्हणजे काय फ्रिक्शन.
फी म्हणजे काय, स्पीड. 127 डायरेक्ट त्यांनी फॉर्म्युला कन्व्हर्जनसाठी हे केलेलं आहे. आणि इंटू आर, आर म्हणजे रेडियस. बघा कोणत्या कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत, टाका आणि कोणती गोष्ट मिळते आन्सर ते सांगा. कोणती गोष्ट मिळते ते सांगा. स्क्रीनवरती फॉर्म्युला आहे. चलो बी क्विक गाइज. पृथ्वीराज, राजनंदिनी 0.55. सार्थक, राजनंदिनी काय चुकलंय का पहा, स्क्रीनवरती दिसत असेल मे बी. (0.22 minus 0.15 how much? कॅल्क्युलेशन करत असताना काळजी घेऊन कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन मध्ये गडबड नको. आले सर्वांचं 0.07. ऐश्वर्य व्यवहारे 0.06. धनराज, अमोक सिद्धा पुजारी, नम्रता गोसावी, वैष्णवी नागणे, राजनंदिनी, शुभदा मोरे, ऋतुराज बिराजदार, पवन पवार. ओके ठीक आहे, गुड ऑल ऑफ यू. आसावरी महाडिक, प्रतीक्षा ढोले, साक्षी आजबे. ठीक आहे, आले सर्वांना. बघा मला तर आता हे रिपीट फक्त एक 25 नावं दिसत आहेत. बाकीचे जण काय करतात, 20-25 जण जे आहेत ते एक 25 नावं लक्षात यायला लागले. अभयसाठी, हर्षवर्धन बारबुले, काय आणखीन कोण कोण मुलं आहेत, एक 10-15 मुलं बोलत आहेत, 15 मुली, 15 30. बाकीचे काय करतायत बघा. आलंय सर्वांचा आन्सर 0.07 म्हणजेच 7%. बरोबर ना, लक्षात येतं. ई म्हणजेच सुपर इल्युएशन. तुम्हाला इथं विचारलंय क्वेश्चन मध्ये, फाइंड द रेट ऑफ सुपर इल्युएशन. सुपर इल्युएशन म्हणजेच कांट और बँकिंग. स्मॉल ई इज इक्वल टू, मग काय असेल ते आन्सर आलं. कसं केलं, एफ ची व्हॅल्यू माहित आहे, व्ही ची व्हॅल्यू माहित आहे, आर ची व्हॅल्यू माहित आहे. आपला फॉर्म्युला समोर दिसतोय, ई प्लस एफ ची व्हॅल्यू टाकली इज इक्वल टू हे केलं, हे आलेलं आन्सर. आणि ही व्हॅल्यू इकडे गेली, मायनस झाली, इकडे प्लस मध्ये आलं आन्सर. ठीक आहे, ओके. बरं थांबायचे, आणखीन 2-3 प्रॉब्लेम राहिलेले, मग ते झाले की झालं, संपलं. घ्यायचं आज की उद्या घ्यायचं? घ्यायचे, घ्या मग. उद्या उद्या 64 रोहन. प्रॉब्लेम आणि थांबूयात. लास्ट प्रॉब्लेम घ्या, मग एक राहिलेला उद्या घेऊयात. बरं ठीक आहे. बरं थांबूयात आज आपण. 1-2 मिनिट थांबा, मला प्रेझेंट सांगा. चॅट बॉक्समध्ये नका टाकू, 1-2 मिनिट वेट. चलो, रोल नंबर 1. प्रेझेंट सर. रोल नंबर 2. प्रेझेंट सर. रोल नंबर 3. Present, sir. रोल नंबर 4. रोल नंबर 4. 5. प्रेझेंट सर.
6, Present. 7. Roll number 7. Roll number 8. Roll number 8. 9. 9. Roll number 10. Present, sir. 11. 11. 11. Yes, present, sir. 12. Sir. 12 कोण आहे? गौरी. Present, sir. 13. Present, sir. 14. Present, sir. 15. Present. 16. 16. 16. 16. 17. 17. Present, sir. नम्रता. 18. Present. Present, sir. हो 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 ओके. 18 हां ओके प्रेझेंट ठीक आहे. 19. 19. 20. Present, sir. 21. 21. 22. Present, sir. 23. Present, sir. 24. 24. 25. Present, sir. 26. Present, sir. 27. Present, sir. 27. Present, sir. Okay. 28. Present, sir. 29. 29. 30. 30. 31. 31. 32. Present, sir. 33. 33. 34. Present. 35. Present. 36. Present. 37. Present. 38. Present, sir. 38 आहेत. Present, sir. ओके. 39. 39. 40. 40. 40. 41. 42. 41. 42. 43. Present, sir. 43 present. 44. Present, sir. 45. 45. 46. Present, sir. 47. Present. 48. Present, sir. 49. Present, sir. 49. 50. 50. 50. 51. 52. Present, sir. 53. Present, sir. 54. 54. Okay. 55. 55. 56. Present, sir.
57. अभयसाठी घेतलंय 11 प्रेझेंट आहे, ठीक आहे. 56, 57, 58, 58, नो, 59, Present, sir. ओके. 60, Present, sir. 61, प्रेझेंट सर. 62, प्रेझेंट सर. 63, Present, sir. 63, 64, 64 कोण आहे रे? 64, हां. 65, 65, 67, 67, सॉरी 66, 66 आहे. 66 नाही आहे, 67 नाही, 68, 69, Yes, sir. Present, sir. 70, 70, 71, 72, 73. चलो ओके पर्यंत जाईल. ओके 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 चलो. काय प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता, नसेल तर लेफ्ट होऊ शकता. माझं समजत नसेल तर सांगू शकता, मला सजेशन देऊ शकता. चलो ओके. मला वाटते काही प्रॉब्लेम नाही आहे कुणाला. आहे प्रॉब्लेम बोलू शकताय, नाहीतर मी हे करतोय.